नमस्कार, मी तुमच्या सर्वांचा लाडका घना पैलवान. घना पैलवान युट्यूब चॅनलवरती आजपर्यंत तुम्ही भरभरून असा प्रतिसाद दिलात, प्रेम केलं. हेतून पुढच्या काळामध्ये सुद्धा असा प्रतिसाद प्रेम द्याचाल ह्या आशा व्यक्त करतो. पण जर अजून कोणी आपलं चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. पाहत राहा घना पैलवान. धन्यवाद. तुमची मुलं सुद्धा घरी नीट अभ्यास करत नाहीत? अभ्यासाबरोबरच स्पर्धा परीक्षांची पण तयारी करून घ्यायची. स्मार्टफोनच्या जगात मुले पण स्मार्ट झाली पाहिजे. माझा मुलगा अभ्यासाबरोबरच मैदानी खेळात पण चमकला पाहिजे. शाळा, अभ्यास, डान्स क्लास, कोचिंग क्लास, स्पोर्ट्स अकॅडमी हे सगळं सांभाळता तुमच्या नाकी नाव आलेत का? अहो मग या सर्वांवरती एकच पर्याय, अभिनव पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज वाशिंबे, तालुका करमाळा, जिथे तुमच्या मुलांना हॉस्टेलला राहून अभ्यासाबरोबरच स्पर्धा परीक्षांची तयारी व मैदानी खेळ जसे कुस्ती, कबड्डी, रनिंग इत्यादींचे योग्य मार्गदर्शन मिळेल. मग वाट कसली पाहताय? आजच तुमच्या मुलांची ऍडमिशन करून टाका आणि बिनधास्त रहा. प्रवेशासाठी संपर्क 9421 78 38 93. अभिनव पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज वाशिंबे, तालुका करमाळा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुरा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. देवा अगरबत्तीचा हारा सुद्धा पैसे निघाना तर देवा अशी काहीतरी जादू करा. लय कामी उद्या राहू, मला लय अडचण आहे देवा, मी लय संकटात आहे. का अमोल शेठ बोला. काय ना आमल्या कपडे बिडे तर लगा धुवत जा की. अरे गाना, अरे काम तेवढं आपल्याला. नाईटला सुद्धा मी काम करतोय. तीच मी विचार करतोय का कंटिन्यू सारखे दोन चार गाड्या लागलेल्याच आहेत. हो मग. अरे त्याला तोंड चांगलं लागतं, कस्टमर संग नीट बोलायला लागतं. काय म्हणला? तोंड चांगलं लागतं बोलायला. तुझं तोंड चांगलं आहे वय? अरे बोलाय कस्टमर संग नीट बोललं तर कस्टमर येतं ना. बोलाय वय? मग मला वाटलं दिसायला. म्हणलं ना तोंड चांगलं म्हणलं मग आमच्या तोंडाला बघून आलं पाहिजे. आणि आमचं तोंड लय चांगलं आणि आम्ही लय चांगलं बोलतो र. पण काय माहितीये का, कोणीतरी मला वाटते जरा माझ्या धंद्या वय ना लिंबू हाणल्यागत वाटतंय मला. कारण पहिलं काम चांगलं येत होतं. अरे कसं असतं का ना, नुसतं दिसण्यावर जायत नाही कस्टमर. त्याला कामाची क्वालिटी लागते. कामाची क्वालिटी असेल तर गिरायक असतं. अरे गबस कामाची क्वालिटी माझ्याकडे बी लय क्वालिटी आहे. पण काय झालंय, काय एक साधू मला भेटला होता. तो काय म्हणला माहितीये का, म्हणला काळ्या कलरची उरपाटी बाहुली म्हणला गॅरेजला आणून बांधा. माझ्याकडे डोक्यात आलंय माहितीये का, काळ्या रंगाची बाहुली उरपाटी करून बांधण्यापेक्षा आंबल्या तुलाच जर मी उरपाटा इथं टांगला तर काय वाईट होईल? काय लागा बोलतोय, माणसाला टाकतात का उरपाटा? जीभ आहे का काय? देवान दिली जीभ म्हणून कुठं बी टाळ्या लावायची सारखं बडबड करत बसायचं का? अरे तसं नाही अमोल, मित्रासाठी जर तुला उरपाटा टांगला आणि लोकांच्या नजरा जर वाईट लागल्या हाकलून दिल्या तर काय फरक पडन? बघ बाबा तुला पटतंय का? आणि मग घरी जेवायला जात नाही वय? अरे काय घरी जायची गरज आहे जेवायला? दिवसभर इथं कर काम करायचं आणि संध्याकाळी डाब्यावर जेवायला जायचं. हो दातातलं मटण रच्चं निघलं नाही. काय बोलतोय? मग मटण खाल्लं होतं का चिकन खाल्लं होतं? अरे गप की लागा, कशाला कालवा करतोय? ते प्रीती ऐकल की. हा तुला बी कळा नाही. मग सांगायचं की चिकन थाळी खाल्ली होती 125 रुपयात, किती बी खा पोटभर. तू सुधारणा नाही लागा, तुझं सवयच आहे तसली गांजार. अरे आमल्या बॉयलरची कोंबडी खाऊन तुझे टाळू सुद्धा बॉयलर गट टुळटुळे झाली आली का लक्षात? त्यामुळे मटण खात जा. भले 10 आठवड्यात एकदा जा जेवायला, पण मटणच खात जा. अरे माझी टाळू कुळकुळीत झाली. ह्या डिग्रीचा नगारा झालाय ते दिसतोय का तुला? व्यायाम कर जरा. मला लागला सांगाय तू. अरे ज्याला असतं पोट त्याचाच गावात वट. आलं लक्षात? माझ्या पोटावर जाऊ नको. स्वतः निकळ तू काळा पाषाण दिसतोय ती बघ. अरे लागा तू नका मला सांगू. अरे विठ्ठल सुद्धा सावळाय आणि मला म्हणतोय काळा तू. अरे ध्यानात ठेव बाळा, विठ्ठल सावळा होता, तो सारखा काळा कुळकुळीत नव्हता. आलं लक्षात? आला मोठा सांग. प्रीतम इकडे काय म्हणतो? ऐक, इनोवा आली कुणाच तरी इकडे वळती या. ऐक ना, गाडीचं काम भरपूर काढ. काय ध्यानात ठेव, सस्पेन्शनचा सगळा प्रॉब्लेम त्यांना असला दाखव. ऑइल बदली, सर्व्हिसिंग, ऑइल लेवल चेक कर, कुलंट बिलंट सगळं चेक कर. काय आली वाटतं 4 दिवसातली गाडी.
घ्या ती तरी गाडी नीट, नाहीतर जाईल ती बी. तुझ्या तोंडाचा आधी दुकान बंद कर. हा, कोण आहे? या काय करायचं या? काय गोरपडे, तुम्ही तर काय फोनच उचला ना. फोन, कसला हो? अहो बँकेची माणसं आहे आम्ही. होय का? अहो काय झालंय माहितीये का, कधी कधी कामात असला ना फोन सायलेंट असतो, कळतच नाही साहेब. मग एवढे वेळ? अहो किती वेळ? 100-150 वेळा फोन केला बँकेने तुम्हाला. वसुली करायला आलोय आम्ही आज. आज वय? हो. अहो आज लगेच पैसे येतोय तेव्हा जवळ. मी काय म्हणतोय साहेब, एक 2-1 महिन्याची मला मुदत द्या की थोडी. नाही 2 दिवस काय, 2-1 महिने तुम्हाला काय मुदत भेटणार नाही. 8 दिवसाच्या आत तुम्ही कर्ज भरलं तर ठीक, नाहीतर तुम्ही तारण दिलेलं तुमचं घर आणि दुकानातलं सामान हे जप्ती होईल तुमच्या 8 दिवसाच्या आत. अहो असं कसं जप्ती करता राव साहेब? अहो काय झालं माहिती का, कांदा लावलं तर राहणार सगळं ते कांद्या आम्ही तुम्हाला पैसे दिलेत का? कांद्या बिंद्या तसलं कारण काहीही सांगायचं नाही. हो साहेबराव, असं वेळ असतं राव, एखाद्या गरीबाला एवढं बोलतात वय राव. पण पैसे घ्यायचं कळत द्यायचं कळत नाही का त्यांना? अहो ते भरल. ऐका की मी काय म्हणतोय साहेब, ऐका की माझं थोडं फक्त ऐका तुम्ही. काही ऐकून घेणार नाही. 8 दिवसाच्यावर 1 दिवस सुद्धा तुम्हाला मुदत मिळणार नाही. आपण आता एवढ्या 8 दिवसात एवढे पैसे आणणार कुठं? मी तुम्ही विचार करा. घेताना कळलं तुम्हाला. त्यावेळेस एकही हप्ता तुम्ही भरला नाही. 2 हप्ता भरलेत, त्याच्यानंतर एकही हप्ता भरला नाही. तुमच्या कर्जासाठी काय करतो, इंडियनची बाटली पितो आणि मरतो मी. अहो मेला तरी कर्ज चुकणार नाही. घरावर राव 4 पैशासाठी माणसं मारता काय तुम्ही? हो तुम्ही का बसा. कर्ज त्यांनी घेतलंय म्हणले आम्ही त्यांच्याकडून वसूल करणार. अहो बरोबर आहे की वसूल करणार, पण थोडं टायमिंग तर द्या राव साहेब. अहो किती दिवस टायमिंग घ्यायचं? तुम्ही 6 महिने झाला फोनच उचलला ना बँकेचे. बरोबर आहे ना. अहो फोन उचलायला त्याचं बी काहीतरी कारण असतं राव. काय कारण अहो, काय लय असं? धंद्याची परिस्थिती बिकट आहे तुम्हाला सांगतो. आणि बँकेला कर्ज द्यायचं कळतं, वसूल करायचं बी कळतं. आम्ही तुम्हाला काय कर्ज असं दिलेलं नाही. अहो साहेब देतो राव तुमचं शब्द, फक्त मला 2 महिन्याची फक्त मुदत कधी द्या. देणार? भरून टाका ना वेळेची वेळ. वेळच्या वेळ भरून टाका ना. तुम्हाला 8 दिवसाच्या वेळ एकही दिवस जास्त मिळणार नाही. 8 दिवसांनी येणार, डायरेक्ट जप्तीच करणार आहे. घेऊन जाणार सगळं सामान भरून. असं कसं सगळं घेऊन जाणार? हे काय राव, ही वय असं राव चांगलं नाही. बँक काहीतरी रूल्स असतात. रूल्स पण आमचं बी काय तर राव, रूल्स समजून घ्या की राव साहेब. फोन उचलत नाही काय नाही तर तुम्ही वेळेवर एक फोन उचलत नाही. बघा तुम्ही राव बँकेचे साहेब आहेत का गुंड आहेत मला तेच काय कळणार राव. या रावची भाषा चांगली नाही राव. 8 दिवसात पैसे भरलं ठीक, काय तर बँकेला चांगलं माहिती आहे कसं वसूल करायचं. अहो राव साहेब भरतो की राव. तुम्ही तर राव डायरेक्ट धमकीच देता या. त्यासाठी मला किती जण सांगत होती प्रायव्हेट बँकांचं कर्ज घेऊ नको म्हणून. अहो घ्यायचंच कशाला आधी मग तुम्ही? चूक झाली बाबा, गुन्हा झाला आमचा, घेतलं तुमचं कर्ज. अहो साहेबराव मुदत द्या ना. बोलायचं नाही तू भरणार आहेस का? घेतलंय. साहेब मला जमतेल तसं भरतो, या तुम्ही आता. आणि परत काय करा माहितीये का, परत तुमच्या पाया पडतो, फक्त माझ्या गॅरेजला येऊ नका राव. काय होतंय माहितीये का, माझ्या आजूबाजूला लईच बघा की लोक कशी बघतात राव. 8 दिवसाच्या आत ऑफिसला आणून पैसे जमा करा. नाही आले 8व्या दिवशी आलो तर परत जप्ती आणू तुमच्या. हा तरीच म्हणतो तुमची बँक डब्यात का चालली या. द्या ना घ्या ना आणि तोंड घेऊन या ना आणि लोकांना त्रास द्या ना. बघा बघा आमचा तमाशा बघा सगळी. तुमच्या कधी काय दारात बँकेच्या गाड्या आल्याच नाही त्या. अरे जावा की. अरे मी काय म्हणतो, कर्ज भरणंच होत नाही तर कशाला घेत असतं तोंड घेऊन वर अजून? अरे तुला बरं मी कर्ज घेतलं, तुला काय बाबा त्रास झाला या? अरे माणसं इथं दारात येतात ना, माझी आबरू जाती ना तुमच्यामुळं. म्हणजे कर्ज मी घेतलं आणि तुझी काय आबरू जाती या? आणि मग लोक बघते तिकडे तिकडे तोंडाकडे माझ्या. आमल्या लय आबरूच्या पोटचा असशील ना, सगळे चंबू का बावळ आणि चल निघला. अरे जातो तू नको मला सांगू. हा अरे पैसा फेकून तमाशा देखो. अरे हे विश्वचे माझं घर आहे, जा तुम्ही नका मला सांगू. अरे मूर्ख बावळट, जा काम कर. कळतं का अमोलला कसं बोला? अरे अमोल रिलॅक्स, एवढं मनावं नाही घ्यायचं. अरे गाना त्याला कळतंय का कसं बोलतोय? ती बघ बरं किती टमाटामा बोलतोय. प्रीतम्मा का बोलतोय अमोला टमाटामा? तुझ्या बापाची एकट्याचा गॅरेज आहे का? अरे तू जसा माझा मित्र तसाच हो सुद्धा माझा मित्र. अरे जिथं गाणा तिथं अमोल. अरे तू तर खरा गाण्याच्या पाठीचा का नाही अलग लक्षात. तू नसला तर माझं गॅरेज मोड खेळेल. अरे जेव्हा तू कुठं 3000 रुपये देतोय तेव्हा कुठंतरी वेळेला भाडं जातंय अमोल. त्याला सांग केला का मग ते कसं बोलतोय का? अरे तू नालायक आहे, त्याच्या कुठं नाही लागतो. मी आहे ना, मी बोललो तुला काय? मी गृह शब्द केला का तुला? नाही तुझ्याबद्दल नाही रे गाणं, पण ती का आता सावधान जाऊ दे आता. जाऊ दे बघ, दात बी आपलंच म्हणायचं आणि होड बी आपलंच म्हणायचं. हा बरं अमोल ऐक की, काय माहिती का, आता ही आपल्याकडे वसुलीची गाडी आली ना,
गावात कुणाला म्हणायचं नाही हा आलं का कारण काय असतं माहितीये का समजा वसुलीची गाडी नक्की मला पैसे मागायला आलती का तुला पैसे मागायला आलती काय कळणार आहे बरोबर आहे का नाही त्यामुळे झाकली म्हणून 1.25 लाखाची आणि आपलं गाव माहिती ना कसं उद्याच्या पडतं ते एवढं असलं की एवढं करा हा बरोबर का कर काम हा आलं का लक्षात आईला दिवस फिरल्यावर काय रे होतं या ती बँकेची गाडी तिकडून ख्याव ख्याव करते ह्यो इकडून ख्याव केने अंगाव येतो या अरे माझा दिवस येऊ द्या रे ना ह्या फाकड्यानं तुम्हाला सगळ्यांना नाक घासायला लावलं ना तर नावाचा गणा नाही सांगणार काय माहिती लय चूक झाली गाड्या मोठी नव्हतं लागाय बँकेच्या असल्या बँकेच्या नादी नव्हतं लागायला पाहिजे का म्हणले सरकार काय का ना भाऊ काय चाललंय काय नाही चाललंय जरा गाडीचं काम काय म्हणता आणि ती कसली गाडी आली ती ते आता वय हा काय नाही ते जरा काय झालंय मागच्या वर्षी जरा एक फिक्स मध्ये रक्कम गुंतवली होती बर ती बँकेची अधिकारी आली ती म्हणत होती काढून घ्या जरा आणि ती 8 दिवसाचं काहीतरी म्हणत होती हा 8 दिवसाचं वय ती म्हणत होती 8 दिवसात रक्कम काढून घ्या रक्कम लय असल्यामुळे बँकेत ठेवाय जागा नाही ना असं बघू म्हणलं काय. आणि गावात चर्चा उठली की वसुली पथकाची गाडी आली ती म्हणून गावात चर्चा उठली वसुली पथकाची गाडी आली वसुली पथकाची गाडी आली ती म्हणून अहो गाडी अजून अर्धा किलोमीटर पुचली होतो पण गावात चर्चा पण पुचली चर्चा झाली गावात गावाला तेवढंच काम आहे बरं का दुसऱ्याचं काय वाटलं झालं का नाही की अख्या गावात चर्चाच निघती पण कोण काय आम्हाला सातवून करायला येणार नाही लागला तुम्ही बी सांगा आणि तुम्हाला सगळं माहिती ना मग कशाला तोंड घेऊन विचारायला आलाय तुम्ही लय शहाण आहे माहिती आहे आम्हाला असू द्या हा तर असू द्या असू द्या करणार एक माणूस आहे हा काय आमंत्रण दिलं वय कसा बिन मला प्रश्न विचार स्वतःचा ठेवायचं झाकून प्रीत्या हा बघ माझं काय कामावर मन नाही लागणार मी काय करतो माहितीये का मला त्या बँकेचं ह्याने लय टेन्शन आलं ही बघ बरं एक माणूस आता आला अजून 4 माणसं ह्याच्या मागे आहेत त्याने मी काय करतो जरा बघ तू पैशात कुठंच बीत होते का तू ही गाडीचं काम आवर आणि काय बिल होईल ती त्यांना गाडी पाठवून मी हा बघतो जाऊ का मी अरे पैसा पैसा करती है पैसे पे तू मरती है बॅग किती पैसा कमवलाय पैसा अहो एवढं पैसे आणल्यात कुठं काय डाका बिका टाकलं का काय तुम्ही ह्या अगं लंकी तुला जर काय दागिने बिगिने करायचे असतील तुझी हाऊस मौज करायची असेल ना तर मी डाकाच काय अगं दरोडा घालाय तयार आहे दरोडा पण ऐक सध्या दरोडा घालायची गरज नाही मग आपली जर्शी होती का नाही एक पहिला रुकाल वाढ ती ऐकायचं होतं त्याचा व्यवहार झाला 1 लाख रुपये फुकून टाकलं एवढं मग एवढंच नाही आपलं ती इन्शुरन्स पीक विमा बी आलाय त्याचे बी 70,000 अकाउंट मध्ये जमा झालेत 1,70,000 रुपये रोख काय सांगताय मग बया सकाळ सकाळ तर लयच गोड बातमी दिली हा गुड बातमी दिली का नाही आता ऐक तू म्हणत होती ना सारखं की तुम्ही तर माझ्याकडे लक्षच देत नाही माझे लाडच पुरवत नाही माझे हट्टच पुरवत नाही लंका आज तू उरकून बस जा चांगली साडी बिडी नेसून ये तुला इतकं दागिनं करतो असे चप्पल हार मोहनमाळ बोरमाळ फुलं जुबं डुलं सगळं करतो चप्पल हार कसला असतोय मला नाही माहित म्हणतात म्हणून म्हणलं पण मी काय म्हणते पकू नको ग म्हणू कोंबड्या इसकटल्यासारखं वाटतं तशी पकाडू कोंबड्याची मग काय म्हणू प्रकाशराव मान की मला लाडात प्रकाशराव बघ बरं आता कसं बदा पाऊस पडल्यासारखं वाटतंय प्रकाशराव पण मी काय म्हणते आज लंकावरती लय असं प्रेम होतो चाललंय काय भानगडे नाही तुझ्यावरती मी नाही प्रेम करायचं तर कुणी करायचा आणि तुला सांगतो इतकं दागिनं करतो ना मी रावण आणि तू माझी लंका तुला अशी लंकापती एवढी पिवळी चिटूक करून टाकतो बघ बया खरंच मला इतकं दागिने करा की मी त्या दागिन्यांच्या वजनाने अशी वाकलीच पाहिजे नाही असं नाही वाकायची तुला जर दागिन्याच्या वजनी वाकवायचं म्हणलं ना तर दागिन्याच्या ऐवजी असा साखळ दंड करावा लागेल मोठा हत्ती बांधत्यात तो अगं केवढा मोठा तुझा दंड आहे केवढी मोठी तुझी गर्दन आहे जेव्हा लग्न करून आलती ना तेव्हा अशी चवळीची शेंग होती आणि आता माझ्या घरातलं खाऊन अशी मोठी म्हैस झाली तू म्हैस नाही तू ना हिप्पोपोटॅमस झालाय भोपळा का मी भोपळा झाले का लग्नात तुम्ही बी टवटवीत नारळासारखं दिसत होता आणि आता सोललेला नारळ दिसायला भोपळा म्हणता काय मला लय बोलती तू लय बोलते म्हणजे मला काय भोपळा म्हणताय तुम्ही ह्यो भोपळा तुम्हाला आयुष्यभर सांभाळायचंय आणि आयुष्यभर मला म्हणायचंय चल रे भोपळ्या टनुक बर जाऊ दे मुर्दी असा झगडा आपला होतच राहील पण चल की
मस्तपैकी दागदागिने करू, ढाब्यावरती जाऊन अशी कंदुरी खाऊ. चल उरक लवकर. पण मी काय म्हणते, अहो माझ्या ना असं डोक्यामध्ये एक गोष्ट आली बघा. मी काय म्हणते, तुम्ही मला सोनं नाणं करण्यापेक्षा ना आपलं ती कर्ज, ती सारखी बँकेवाली आपल्या दरवाजात येतात, सारखी हेल्पेट मारतात, त्यापेक्षा ना आपण ते भरून टाकू. मला परत तुझं ऐकून कर्ज भरतो आणि परत अजून मी गोत्यात येतो. अगं मागच्या बारचीने तुझं ऐकून मी कर्ज भरलं, पीक कर्ज काढलेलं, सगळ्या लोकांची कर्जमाफी झाली, सगळ्यांचं कर्जमाफ झालं, मी घालू का कर्जमाफीत? अहो पण आता भरून टाकलं तर परत आपल्याला कर्ज भेटत नाही. मला परत कर्ज घ्यायचंच नाही, आता मी भरायचं नाही, कॅन्सल. तुला जर नाही ना दागदागिने करायचे, मी कर्ज नाही भरणार आणि काय नाही. हे बघ, अहो पण मी काय देणार नाही. काय सांगते? काय नाही. अहो ही बँकेचं एकदा कर्ज मिटवून टाकलं म्हणजे आपल्या डोक्याची झंझट निघून जाईल. पुढे एक शब्द जर काढला बँकेचं कर्ज भरायचं तर तुला जर दागिने नाहीत ना पाहिजेत, कॅन्सल तुझं. मी कुठल्या तरी दुसऱ्या बिझनेस मध्ये पैसे गुंतवतो. बिझनेस मध्ये नको नको नको. आतापर्यंत तर कुठला बिझनेस उभाच राहिला नाही. तुम्ही ते 4 मित्रांच्या नावावर करता आणि बोंबलत घालवता हे पैसे. काय नाही, त्यापेक्षा मलाच दागदागिने करा. आली का नाही तुझ्या आता वटणीवर, लाईनीवर? अगं तुझे दाखवायचे दात दाखवले तू आता. बरं असू दे, तरी पण लंका मजबूत आहे. मस्तपैकी तुला सोन्याचं दागिनं करतो. मूड मध्ये मी सुद्धा एकदम हॅपी, जॉली, गुड. उरकून गी लवकर, जेवाय वाढ, लगेचच जाऊ आपण बारामतीला. आज नको, आज नारळ सप्तमी, माझा उपवास आहे, मला पोळ्या करायच्या, धोका डाळ नीट करत होते मी. बरं पोळ्या खाऊन दुपारनं जाऊ, 3 वाजता जाऊ, आजच जाऊ आपण. अहो पण मला आज लय मरणा मातीची काम आहेत, आज नको, आपण उद्या जाऊ. बरं उद्या तर उद्या जाऊ, जी उरकून. मी चाललो जरशेरला गोट्यावरती खाया टाकायला. बरं तेवढं उरकून घ्या सगळं गोट्यातलं काम. जा. थांब. हे जे पैसे आहेत ना, ही लक्ष्मी आपल्या घरच्या लक्ष्मीकडे द्यायची असते. माझी सगळी कमाई मी तुझ्याकडे अशी ठेवायची ना. बरं. आणि मी काय म्हणतोय लंका, आज एवढा छान सण आहे आपल्या घरात, पुरणपोळ्या होणार आहेत, तर माझा जीवाभावाचा मित्र गाना, त्याला पण आपण पोळ्या खायला बोलू. काय नको, कशाला कुणाला बोलवायचंय? पावशर डाळ दिली आणून, ह्याला बोलव आणि त्याला बोलव, तसलं काही सुद्धा नाही. मी दोघांपुरता स्वयंपाक करणार आहे. असं आईला हे कुत्र्याचं शेपूट वाकडं ती वाकडच. काय तुपात गोळा काय नाही, जातो. जा गोट्यातलं काम घ्या करून. ना पाणी घे. का रे एवढं डोक्याला हात लावून बसलाय? धर पाणी पी. कशा टेन्शन मध्ये एवढा? जेवायला नका? नाही बघ मला. का रे कशा टेन्शन घेतलं एवढं? नाही काय तो सांग तर. अरे काय सांगू आई, काय झालं? तो कांदा नका करू म्हणलं तरी कांदा केला तुम्ही. त्या कांद्याने सगळा वांदा केला का नाही बघ बरं. का काय झालं? तू सांग. गॅरेजसाठी मी मागच्या वर्षी कर्ज घेतलं होतं 1 लाख रुपये, बरोबर. 50,000 बापू म्हणलं विहीर करू 50,000 रुपयाची. बरं विहीर खांदली. त्यानंतर तुम्ही काय म्हणला एकरभर कांदा करू, बरोबर. कांद्याचा पैसे आला की आपण काय करू, गॅरेजमध्ये भांडवल टाकून राहिलं कर्ज भरू. बरं कांद्याचा भाव मिळला ना का कांदा रानात गाडावा लागला. ते पुढचं कोण सांगणार आहे आता? माहिती का आम्हाला तरी कांद्याला भाव नाही? बरं सगळं तुझं मला मान्य. आता ही बँकेची गाडी मार्केट आले, रोज दारा देते, नाही तसला साहेब बोलतो गॅरेजला. मग टेन्शन घेऊन काय कुठलं हे होतं का? काय करू मग? तू आता काय कर, आपला ऊस जायचायच की परत. ऊस जायपर्यंत तू कोणाकडनं तरी पैसे घे, उसनं कर मित्राकडनं, परत ऍडजस्ट कर. मग अरे मित्राकडून कोण ताज आहे मला सांग ना. मित्राकडून कुठल्या मित्राकडून घेऊन नाव सुचवतो एखादं मला की ह्या मित्राकडून पैसे घे म्हणून, मी घेतो. आता तुझं मित्र किती तर किती? अरे सगळ्याची परिस्थिती माझ्यासारखी ना. तुला एक सांगू का, वेळ आल्यावर कोण मित्र कोण नसतं ध्यानात ठेव. सगळं जे काय असतं ना स्वतःला निसरावं लागतं. कोणी देत नाही रुपया सुद्धा असत्या वेळेला. पण काढ काहीतरी मार्ग, त्यातनं होईल काय मार्ग निघतो. असं काय टेन्शन घेऊन मार्ग सुटणार आहेत का? अगं आई तसं नाही. उद्या त्या बँक अधिकाऱ्यांचं जर कर्ज नाही गेलं तर ती बँकेची लोक येतात, हाय असं घरातनं बाहेर काढतात आगावल्या कपड्यांनिशी आणि घराला कुलूप लावतात. तू सांग, घरातनं जर आपल्याला बाहेर काढलं तर राहायचं कुठं? तशी नाहीत करत ती. चांगलं काय वंगाळ काय बघतात ते. काय नाहीत बघत. ते काय आपली काय नातलं आहेत काय का सख्य संबंध इथं? आपण तर भरणारच नाही. काय बुडावणार आहे का लोकांचं? आपण अहो हे आपलं झालं, कुणीच बुडवत नाही ग. ही मी बी त्यांना तीच सांगतो की आम्ही का बुडावणार आहे का. ते ऐकत नाहीत आणि बाहेर तर काढताला आणि समाजात थुतू होईल ना ते भाग वेगळा. आधीच तर लग्न व्हाय ना आणि त्यांच्या समोर जर बाहेर काढलं ना तर गाव मी तर म्हणतो. तू लय टेन्शन घेतो. तू काय कर, अगोदर बघ 4-2 मित्रांच्याकडे विचार, करतील तुला मदत अवश्य. आपण काय कोणाचं बुडावणार आहे का? लय अवघड. हिथनं पुढतं मला एक सांगतो, नको आपल्याला ती शेती पडून राहू द्या, व त्यात काही सुद्धा पिकवू नका.
अरे ती शेती म्हणजे सोनं आहे ती तुमच्यासाठी सोनं आहे. शेती म्हणजे सोनं आहे. आजकाल माणूस म्हणते शेती. आता तुला किती वेळा माणसं बघायला आली तरी ती म्हणली शेती किती आहे. हा असं नाही का? बरं बघ ती जेवून घे. शेतीचं कसं झालंय माहितीये का? धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय, अशी अवस्था आहे त्या शेतीची. कधी पाऊस दागा देतोय, कधी बँक दागा देते, कधी पाऊस चांगला पडला तर पावसाने पिकं निघून जात्यात. जाऊ दे जेव तू. एवढं नाही मला जेवायचं, मला टेन्शन जरा पडू दे, जाऊ दे, मला लय डोकं दुखतंय माझं. नको टेन्शन घेऊ, होईल व्यवस्थित. बर काय काय पाहिजे म्हणला? बरं आता आपल्याला 2 चौकटी करा 7x3. 7x3. हां हा. कडाप करा. कडापा किती? 3x12 करा. किती? ते 3 करा. 3. बर. आणि 2.5x5 2 करा. हा 2. पत्रा घ्या. पत्रा 12x4 6 पानं घ्या. 6 पानं. हा. 2x2 पाईप घ्या. साधारण त्या 3 टूब घ्या. हा. चॅनल 2 घ्या 12 फुटी. टॉयलेट भांडं घ्या 24 इंची आणि कोंबडा. बस झालं का? हा बघा बिल करा. ओके. माल काढा. बरं माल काढायला होतो. हे यांचा सगळा माल काढ. काढतो की. हा व्यवस्थित काढा. भांडे बघून काढा. काढतोय सगळं काढ. बर दादासाहेब, हा मी काय म्हणतोय, आपल्या दुकानाला बाकीच्या मिस्त्रींना बी सांगा ना आपल्या दुकानावर यायला. सांगणार की. सांगा सगळ्याला. कसं आहे दादासाहेब, आपलं दुसऱ्यागत काम नाही हो. आपण सगळं होलसेल माल विकतोय की नाही. नुसतं म्हणा होलसेल म्हण नका. होलसेल कस्टमर आल्यानंतर द्या. आता होलसेलच देतोय राव सगळ्याला. दिलं पाहिजे. आमचं बी नाव राहू द्या त्यांच्यापाशी, नाही तर आमच्या नावाची किंमत खाली करू नका. नाही तसं नाही होणार. तसं नाही होणार. आणि ऐका की आता काय केलंय आपण, सगळं पत्रा, अँगल, चॅनल सगळं माल भरलाय. बर. मध्यंतरी काय झालं माहितीये का, अडचण आलती आपल्याला पेमेंटचीच, त्यामुळे माल नव्हता आपल्याकडे. बरं. आता सगळं भरलंय बघा. अच्छा ठीक आहे. सगळ्या आपल्या जवळची जेवढे आहेत की नाही तेवढ्याला सांगा हिथनं खरेदी करा म्हणा. होलसेल मिळतंय म्हणा. सांगणार की फक्त कस्टमर जोडतो. मागचे दिवस पुढे आणू नका फक्त. अजिबात नाही राव दादासाहेब. आता सगळ्या अडचणीतनं दूर झालोय बघा. ठीक आहे. सगळं मटेरियल भरलंय सगळं चांगलं. ठीक आहे 100% चालतंय. काहीच अडचण नाही. चालतंय. हा ती बघा पोती बिती तुटकी बिटकी भरल. ठीक आहे. त्याच्यावर लक्ष द्या. ठीक आहे. चालतंय दादासाहेब. ओके. ना गाना भाऊ या. काय चाललंय गाना? काय चालायचं कपाळामध्ये? नशीब लय खराब आहे. काय नशिबाला सारखं होतंय तुझ्या बरं इतकं चांगलं असताना? कशाचं चांगलंय नाना? मग सकाळी ती वसुली पथकाची गाडी आली ना दारात. बर. वसुली पथकाची साहेब लोक होती का माझं मैत उचलाय आली हेच कळत नव्हतं. का बरं? काय बोलली वाईट म्हणजे? नाही तसली बोलून गेली राव. काय बोलण्याची पद्धत असते का नाही? शेवट मी तर वैतुकून त्यांना म्हणलं तुमच्या कर्जाच्या पायात म्हणलं इंड्रेल पितो. मला म्हणली पी म्हणली तरी कर्ज बुडणार नाही, चुकणार नाही. मग काय म्हणतेली? पी म्हणतेली नाही तर काय म्हणतेली? वाईच तरी आपलं बी काय करायचं असतं, हातरून बघायचं आणि पाय पसरायचं असतं. कर्ज काढलं का नाही भरणं बी झालं पाहिजे ना तुला. नुसतं आपलं काढायचं आणि बसायचं बोंबलत तिकडे हिंडत. बोंबलत बसायचं म्हणजे काय? आम्ही का दारू पितो का जुगार खेळतो का गांजा पितो? म्हणजे केलं काय आम्ही? आम्ही घेतलं असं कशात तरी गुतावलंच ना 2004 रुपये करायचं म्हणून. आम्हाला माहिती का पुढे असा खड्डा येईल म्हणून. ओके पण का ना त्यातनंच ऍडजस्टमेंट करावी लागते बाबा. ना हो का? बोलणं लय सोपं आहे, करणं लय अवघड आहे. जसं जळतं ना त्याला कळतं. तुम्हाला काय नुसतं उठायचं सल्ला द्यायचं. सल्ला द्यायला मी काय मोकळा बोंबलत हिंडणारा माणूस आहे का? दुकान चालवतोय मी, गाव चालवतोय या. हो किती गाव आता तुम्हाला माहित नाही होय. पर पेपर आउटच नाव होतंय तुमचं. गाव इतकं सुंदर तुम्ही चालव. आउटच व्हायचं राहिलंय पेपर आउट. ना हो बरं माझं डोकं लय आवड झालंय. बरं जाऊ दे. मला काय करा माहितीये का? एवढा मार्केट होस्तोपर्यंत 2 महिन्यासाठी मला मदत करा. एक 5-50 हजार रुपये द्या. माझं 2 महिन्याने ऊस जातो या. ऊस गेला की लगेच तुमचं पैसे फिरावतो. हाय का ना तू तर असं करतो का ना? प्लीज फक्त नाही म्हणू नका राव. एवढी बार फक्त समजून लय अडचण आहे राव माझी. अरे का ना तुझ्या अडचणीपेक्षा माझी 5 पट अडचण आहे. काय सांगू तुला रे? किती अडचणी सांगू? माझा मार्चिंट आहे. नका सांगू.
नका सांगू काय नका सांगू म्हणजे मग नका सांगू. अरे द्यायचं नसेल कमी कमी तुमच्या अडचणीत सांगू. बरं मी काय म्हणतोय ऐक इकडे बरं लगे तुला राग येतो बरं का. मी काय म्हणतोय ऐक आता काय झालंय एवढा मार्च एंड होऊ दे. तुला 1.5 महिन्यात मार्च एंड झाला ना तुला पाहिजे अशी मदत करतो मी. करा की तवर 1.5 महिन्यात आमचं मैत उठतंय म्हणायचं. म्हणजे मैत कसं उठल मग काय करल का खात्यात पिते ती. अहो तो माणूस काय म्हणला दुकानातलं सामान तर उचलणं बले म्हणला घराला बी टाळा लावणार. तुम्ही सांगा घराला जर आमच्या टाळा लागला आणि माणसाने आम्हाला घराच्या बाहेर काढलं तर आमची काय राहिली गावात. एक तर लग्न व्हाय ना ही अशी परिस्थिती आणि पाहुणेरावला कळलं ह्यांचं कर्ज ठकलंय मग तर बॉम्बलाच. अरे गाणा नाही ती काढत काहीतरी नाही तर दुसरी कुंड आता ऍडजस्ट कर. मी काय म्हणतोय दुसरी कुंड कर. कुठनं महिना कुठनं करू कुठनं आता तुला दोस्त बिस्त नाही ती होय कोण काय तुम्ही दोस्तच आहे की आमचं दोस्तच आहे की तुम्ही आमचं. तुम्ही किती मदत केली. हा मदत कराय पण लगा व्हाय तरी पाहिजे ना बघा राव काहीतरी लगा का ना आशेने आलोय राव तुमच्याकडे. आशेने जरी आला असला का नाही तरी आता नाही रे ऍडजस्ट होऊ शकत. माझी तेवढी परिस्थिती बी नाही लगा न बोलताच चालला वय. अरे का ना काहीतरी लगा बोलावं का पैसे नाही दिलं नाही माणसाला की रागच येतोय नाकाच्या शेंड्यावर नुसता. काय करायचं मी तरी कुणास ठाऊक. मुझे पीने का शौक नहीं पीता हूँ नाही तब्येत सुधारायसाठी. असं उन्हाळा वाढलाय थंडगार काहीतरी प्यावं लागतंय. आला मी इकडं गडबाकडे जाऊ का पकाकडे जाऊ. भुका तर लागल्या ती मी आपल्या पकाकडेच जातो. त्याच्याकडे जाऊन गायचं दूध तरी पिल. गडबाकडे जाऊन काय आईल पिऊ का नको मी पकाकडेच जातो. अंगावर घालतो काय नचकाल्या. इथं ते घोरपड्यांचं घर कुठे आहे. कोणता घोरपडे. अहो ते नाही का गणेश घोरपडे. गडबा मला हो आई राजूजी पुढं का हो तुम्ही काय कोण आहे. आम्ही बँकेचे साहेब आहोत. बँकेचे साहेब हा वसुलीसाठी आलोय त्यांच्याकडं. गणबागा तुम्ही वसुलीसाठी आलाय काय. हो मला माहितीच होतं येणार आहे गणबावर. असो माहिती बरं का पण काय तुम्हाला सांगण्यात काय अर्थच नाही की का माझा काय फायदाच नाही ते तुम्हाला सांगून काय करू. फायदा म्हणजे काय असेल ते बघू आपण. बघू घर दावा तुम्ही. 2 वेळा गॅरेजवर गेलो गॅरेज सुद्धा बंद आहे त्यांचं. अहो गणबा कुठं राहतो कुठं ह्या टायमाला कुठं हे मला माहिती आहे. आता कुठं आहे तर तुला माहिती ए इज्जतीचं बोल चप्पलच टाकेल. नीट बोलायचं नाही काय असेल ते तुमचं देऊ आपण. कसं बोल तू घरास असो जर माझं काम होत असेल तुमच्याकडे 50 रुपयाचं तर मग काय अडचण नाही तुम्हाला कर का डायरेक्ट गणबा समोर आणून उभा करतो की तुमच्या देतो तुम्हाला. द्या मग चला टाके फुल करतो लगेच. आले तुम्हाला घर दावा तिथं 50 घ्या आणि तुमचं तुम्ही तिथनं जावा. आमच्या आम्ही करावं देत असेल तिथलं तर यावर मिटावला असता. आज बापाले साहेब किशोर हात का काढा 50 देतो पण दिल्या गाव हालत शिवाय असं 40 आहे त्याची परत द्यायचं बाकी बस. लय शापा करून तुला सांगतोय त्या गणबाबा करतोय माझ्यावर नाही नीट राहायचं. चल चपल्याचं बोलता पालता करेल दादीच घ्या. साहेब काय ह्या बेवड्याचं ऐकताय दुसरं कोणतरी गावाला आपल्याला. अहो 2 तास झाला आपण त्या गणाचं घर हुडाकतोय गाणा हुडाकतोय गावाना. आडला नारायण धरी गाढवाचं पाय घ्या त्याला आपलं सांग. साहेब बसा तुम्ही बसा चला या बसा नाही असू द्या रस्ता तसा दिसणार नाही. सर का बसता थांबा साहेब तुमचा लय शेंट येतो या आम्ही बोलूनच पडू. मी माग बसतो आपलं तुम्ही बसा पडू. सेंट मध्ये हे माझा बिर्याणी आहे नाही आम्ही बोलूनच पडू. बसा तुम्ही पुढं आम्ही माग बसतो. माझ्याकडे माणसं सेंट काय येतात असू द्या. चला रस्ता नीट जावा तेवढा. चप्पल चप्पल ए हॉल पडायचं दिली तुमची सेवा करतो बस या गणबा हे तो किसन राव दिसतोय. पाहुणे आले पाहुणे
येऊ दे की, येऊ दे. कुठं कुठं सापडलं पाहुणं? कुठे गाणा कुठे गणा गेलीच नाही गेरेतच होता का ना? अहो कुठे गॅरेजला गॅरेजवर जाऊन आलो की बंद आहे गॅरेज तुम्ही बी गाण्यासारखंच खोटं बोलताय नाही अहो. हा? आता सकाळी गेरीतला गेला नाही 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 2 तास झाला आम्ही हिंडतोय त्याला हुडकत गाणा बी गावाना गॅरेज बी बंद आहे तुम्ही कुठं आलाय? आम्ही बँकेचे साहेब आहोत वसुलीसाठी आलोय या की मग या की बसा ना. काय नको यायला वगैरे आम्ही वसुलीला आलोय गाणा कुठे सांगा तेवढं अगं ना आता कसं सांगता येईल आम्हाला तरी कशाची जर- वसुली आहे? बँकेचं कर्ज घेतलंय त्याने वसुलीसाठी आलोय त्याने एकही हप्ता भरला नाही आजपर्यंत अहो पण ती द्या पैसे देते त्याला पण पोराच्या गॅरेजवर बी नका जाऊ. आता 2 महिन्याने आमचा ऊस जायचा आहे तर तिथनं तेव्हा देता येईल तुम्हाला पैसे तुमचं. अहो 6 महिने झालं हेच ऐकतोय 2 महिने नाही ते ऊस राहिला जायचं नाही जायला आपण छान घेऊ बरं का. हा. आता तुमचं ऊस गेलाय पैसे देऊन टाकू. उसा बिसाचं काय सांगू नका आम्हाला 2 दिवसाच्या तुमच्या गाणाला कर्ज भराय सांगा सांगतो आल्यावर गणा आल्यावर हा, सांगतो ठीक की आहे. पण घ्या साहेब आता एवढी बार समळून जायला समजून आता वगैरे 6 महिने भरपूर घेतले आता 2 दिवसाच्या वर एकही दिवस जाणार नाही येईल आल्यानंतर सांगतो गणाला असं साहेब आलते हा सांगा 2 दिवसाच्या आत कसल्या बी परिस्थितीत कर्ज भराय सांगा साहेब चहा घेऊन येतो नको चहा वगैरे काय घ्यायला आलेलं नाही आम्ही साहेब 10 रुपये राहिलेलं नाही किती माघारी असलं बाद झालं की तिला 40 गाणा भेटला नाही काय नाही गाणा धावतो म्हणला तू हा हा काय बसा बसा की सर बसा बसा आजचं कामच आहे. तुम्ही बरं आला ती गाडी घेऊन घरी. पण गलबाळे असं नव्हतं करायला पाहिजे फार माणसं दारा द्यायला लागले आपल्या गाणा काय करायचं ए गाणा हे चांड राहिलंय का बसाय त्या तोंडाच काय काय नाही गाडी कशी चालते ती ती गाडी पाहुणी चपली आलती. गणाला पाहुणे बघायला आले. काय पाहुणे बघायला गणेशला. आता त्या गाडीत तर कोण बाया माणूस बी दिसलो नाही नुसती टगीच सगळी दिसत होती घरदार बघायसाठी आली होती. घरदार बघाय ठीक आहे गाडी पण त्या गाडीवर तर काय तसलं ते वसुली पथक पितक काय लिहिलं होतं हा ते त्यांची मुलगी वसुली पथकामध्ये काम करते ना कामाला असं आहे वय हा त्यांचं काय आपल्याला तरी माहिती म्हणा पण ती असं काय ते होते कामाला मावशी तुम्ही जरा गप गप दिसताय जरा मला काळ्या निळत दिसतंय बरं का जरा काय तर हा? काय नाही गप्प. नाही आता नका जास्त बोलायला हो. बरं का किसन्या देवालय समजा ऐकलंय त्या चक्कूच्या झाडापासून हो काय तुमचं कान काय काय ऐकायचं कुठं काय तेव्हा ते म्हणलं मुलगी चांगली घरदार चांगलं बाकी नाही काय नाही बघा, मित्राचं कधी तर कल्याण होईल असं बघा हा. पण मावशी हे नाही पटलं बरं का गाण्याचं आपल्याला हा तसा गाणं हाय चांगला लक्ष नाही बरं का त्याचं पण धंद्यावर हा ही अशा जर गाड्या जर दारात येत राहिल्या पाहुणारावळाच्या गाड्या दारात यायच्या तर ही वसुली पथकन आमकन तमकन हा काय नेलं पिलं तर नाही ना घरात नेलं काय दिलवाले हा तुम्ही जाऊ शकता जरा घरातला आमचा पर्सनल विषय अरे मी दोस्तासाठी जीव तुटतो किती जरी केलं तर त्या गाण्याचं लहानपण गेलंय माझ्या मोर बरे पण आबा पण ही जी वेळ जी बघितली ना मी आता गाडी आलेली साहेबाची असू द्या सुधरल आज नाही उद्या. अहो सुधरल की मी कुठं म्हणतो तुमचं पोरग नाही सुधारणार पण तसं तसं चलन दिसणार ना त्याचं येणारच की गाडी आता त्यांचा हाही विषय म्हणल्यानंतर ती येणारच वसुलीसाठी ह्याच्यासाठी. हा मग तेच म्हणतोय ह्याच्यासाठी अशा वसुलीच्या गाड्या दारात यायसाठी लहानाचा मोठा केला का अहो असं ना का त्याने काय मजा केली का त्याने आमच्या रानात पैसे खर्च केलं कांदा केला ती गेला कांदा ही त्याला भाऊच नाही मिळेल. पाऊस पडला नाही कळत तुम्हाला राव आता ही असली दोस्त असल्या पाऊस कसा पडेल हा असल्या बँकेच्याच गाड्या दारात येणार ना असू दे की आता काय दोस्त ही सगळी सारखी असतात का काय काय बी म्हणा मावशी ही गाडी आलेली आपल्याला पटलं नाही बरं का घरातलं काय नेलं नाही ना नाही बरं झालं देव भल्यावर आपल्या म्हणायचं पण तळ हाताचा पाळणा करून तुम्ही त्या गाण्याला वाढवला ह्यो दिवस बघायसाठी का असं पडून येतं मला असं कुणाचं काय असं बँकेच्या गाड्या आल्या कुठं सामान पिमान नेलं तरी पण हे बघा काळजी करू नका तुम्ही ती बँकेचा साहेब माझ्या ओळखीचा आहे 50 लाखाचं लोन आपलं मंजूर करणार होता मागच्या वेळेस पण जाऊ द्या म्हणलं पण हाय आपली घसट त्याच्यामुळे ओळख झाली त्याला सांगतो मी हा आणि गावात कुठं चर्चा करू नका हा असू दे ते काय घरचं कथालाच घालावलं ते
असलं सोन्यासारखं घर आहे, ह्या घराला काय होली फक्त, बाकी काय नाही काय होत, तुम्ही या आता. बरं मावशी, एक 4-5 कपडे आले तर रपुला तेवढी करतो हा? पण गावात कुठे चर्चा करू नका. मी कशाला काय म्हणतोय, हाय का? झाकली मुठ लाखाची. आपल्या गाण्याचं व्हायचंय, जायचंय. हा तुम्ही तुमच्या तोंडाला रफू मारामत झालं. आणि जरा चांगली चांगली माणसं घरी येऊ देत जावा. असली काय तर 7:30 आले का नाही परत मग मला असं काय त्याचं काय मला घेऊ नका. एखाद्या दिवशी का नाही मी त्याच्या तोंडावर फोटो असतो बघा. असो काय जेव्हा बिवा केलं असलं तर ते भूक लागले. हॅलो बापू, बायको आली ना तुझी? आले पण तरच नाही ते वाटत बायकोला. झोपते 12-1 वाजेपर्यंत. काय असू दे, पण ती तुझं लग्न झालं तसं माझ्या गाण्याचं बी झालं म्हणजे बरं होईल. 100% होणार. मला जेव्हा पुण्य त्याला 100% लागणार. मी म्हणे हाय की माझी त्याला देतो. असं दे जेवाय. चला मला कळलं रात्री बिर्याणी दिलती बघा गरम करा. चला मी घेतो ती. राहू द्या कष्ट राहू द्या. चला अभि, उद्या तू काय करतोय सकाळी? काय नाही चेअरमन, आहे की घरीच. सकाळचं माझ्या बरोबर चल, आपल्याला गाडी घ्यायची. काय बोलता? किती दिवस आपण 2 व्हीलरवर फिरायचं? आपण आता गावात हवा करू, गाडी घेऊ एक मस्त पैकी. होय राव. कुठली गाडी घ्यायची मग? घेऊ कुठली जी आता लेटेस्ट मध्ये आली ती, इनोवा, बोलेरो, तवेरा, कुठली जी आपल्याला चांगली वाटेल ती गाडी घेऊ. मी का म्हणतो चेअरमन, आपण की नाही इनोवा गाडीच बुक करू. मस्त तुमच्यासारखी लांब लचक दिसणार बघा. बरं चालतं, इनोवा तर इनोवा घेऊ. उद्या सकाळी जाऊ, 4-4.5 लाख रुपये काय आहे ते डाऊन पेमेंट भरू आणि गाडी घेऊन येऊ आपण उद्या. चालते की चालते, जाऊ उद्या सकाळी मग. चालतंय, सकाळचं लवकर आवर आणि जाऊ आपण. चेअरमन, अर्गाना तू ये बस. काय म्हणता चेअरमन, काय चाललंय? काय नाही, आता जरा म्हणलं गाडी आपल्याला घ्यावी एखादी. गाडी कसली? 4 व्हीलर घ्यावी एखादी. आता गावात किती दिवस 2 व्हीलरवर तुमच्यासारखे लोक बघतात, म्हणतात त्याच्या आईला चेअरमन अजून 2 व्हीलरवरच फिरते. होय, नवी घेताय का? हा नवी घ्यावी म्हटलं. होय, चांगलं आहे राव, मस्त आहे. नाही पाहिजे बी तुम्हाला गाडी. आता कसं काय कसं काय येणं कसं केलं, काय गडबड? आता येणं म्हणजे काय विषय झाला माहिती आहे का चेअरमन, लई मोठी अडचण आली बघा. कसली? काय झाली माहिती आहे का, मागच्या वर्षी एका बँकेचं मी लोन घेतलं होतं. बरं. ते बँकेनं आता काय झाली, मार्चेंटमध्ये इतका तगाडा लावला या की पार जप्तीच काढली माझ्या घरावर. कधी? आता हे झालं जवळजवळ आता हे 15 दिवस झाले. आता ह्याने 2 दिवसाची मला मुदत दिली आहे. 2 दिवसात जर नाही जर पैसे भरलं ना तर मला नाही वाटत ते लोक थांबतील म्हणून. तीच म्हणून तुमच्याकडे आलो होतो. एक मला 1-2 महिन्यासाठी 50,000ची मदत करता का? आता एवढं 15 दिवस झालं, एवढं सगळं चाललंय. मला काल बिल तरी म्हणायचं की मी कालच शोरूमला 4.5 लाख रुपये भरून आलोय गाडीला. मग ती जरा शोरूम करून जरा माघारी घेतलं किंवा डाऊन पेमेंट जर 5-50,000 कमी भरलं तर तुझ्यासाठी ती बी केलं असतं. पण 5 लाख रुपये त्यांनी मला भरायला लावलं होतं. मॅच कटाकटी 4.5 भरल्यात. अजून मला सांगितलं 5-50,000 भरायचे आणि गाडी आणायची. त्याचीच तजवीज करत बसलो होतो. आता नाहीतर तुला मी कधी नाही म्हणलं असतं का? आपला माणूस आहे तू का ना? तुम्ही हो तरी कधी म्हणलाय का आजपर्यंत चेअरमन? अशा वेळेला तुला नाही म्हणलं नसतो. मला माझं तर काय खरं वाटाणं गाडी आता लय अवघड झालं चेअरमन. होईल होईल, काय नाही काहीतरी होईल, नको काळजी करू, होईल काहीतरी. खरा काहीतरी प्रयत्न झालं तोपर्यंत एवढे 100%. हा 100% प्रयत्न करणार. काय झालं लगेच तुला फोन करू. असू दे, टेन्शन बिन्शन काय घेऊ नको, होईल सगळं व्यवस्थित. असो, येऊ का मग? होईल. जाऊ का? जुनी लोक म्हणत होती त्याला काही चुक नाही बरं काय, भिताडाला सुद्धा कान असतात. बरोबर आहे. आता गाडीचा विषय बोललो तर 10 मिनिटात माणूस दारात 1,000-50,000 मागायला. लंका तारुण्य तुझं बेफाम आणि तुझ्या इश्काचा आयटम बाम. बस करा, सकाळपासून लय झालेत गाणी. तुमची गाणी ऐकून ना माझ्या डोक्याला बाम लावायची वेळ आली. आता बाम लावायची वेळ आली? अगं तुझं तोंड बघितल्यावरती माझे मित्र म्हणतात काय आई होती काय तुझी फिरायला जाताना, हे धर पावडर लाव, जरा मेकअप करत जा. खरं असे म्हणतात? मग काय तर उगं मी त्यांना सांगतो माझ्या काळजाचं पाणी पाणी होतं. तुला सांगू काय, म्हणजे मला
आता शब्दात सांगू शकत नाही, इतकं दुःख होतं. मी पण तुम्हाला सांगायचं विसरले आहो. मला पण ना गावातली माणसं म्हणत होती ती तुमच्या सोबत चाललेला तुमचा सासरा आहे का? हे लंके, लय चुरचुर तोंड करून बोलू नको. का तुमची कशी जीप चालते चोरू चोरू? हा, उरका पटापटा जायचंय. आईला तिला दागिने घ्या मी चाललोय का मलाही दागिने घ्यायला चालली? चल. हा चला. हवा बिवा मारली ना सायकल गाडीमध्ये आपल्या? काय पंक्चर व्हायची नाही तर गाडी मागे. मी आता तीच कामं राहिल्यात, हवा मारायची आणि घेऊन चालायची. नाही आलीच का माझं ही आडवी. बँकेची माणसं दारात. मी हाय, काळजी करू नको. काय नमस्कार. नमस्कार. काय तुम्ही फोनच उचला ना? अहो कसलं ऊन झालंय, जे काय बोलायचं ते आत बसून बोलू आपण. चला तुम्ही काय इथंच बरं आहे. साहेब या. अहो साहेब तुम्ही, मी प्रकाश भाऊ असताना. या आत या. ए पाणी आण ग. बसा. काय प्रकाश आहे, तुमच्यासारख्या दारात येणं आम्हाला योग्य वाटतंय का? नाही आता मला बी कळतंय बँकेचे कर्मचारी ना, तुम्हाला यावंच लागणार आहे. बरं असू द्या. लंका 2 थंड फ्रीज मधल्या पाण्याच्या बाटल्या आण रे आपल्या. कुठे आहे फ्रीज? अरे काल नाही का आपण घेतलेला फ्रीज, नवा फ्रीज घेतलाय ना काल घेतला. कधी? अरे मठ्ठा पाणी आण बाटल्या थंड. मठ्ठा कळतं का तुला? नवीन फ्रीज घेतला ना कालच, लक्षातच राहत नाही तिच्या. लगेच हे घ्या साहेब, थंड पाणी प्या फ्रीज मधलं. ठेवा. काय फ्रीज वगैरे घ्या, तेवढं बँकेचं मिठो. बँकेचं मिठवल्यासारखे प्रकाश भाऊ आहे की नाही? नाही ते आहे बरोबर. काळजी करू नका तुम्ही पैशाची साहेब. पैसे आपलं उशाला असल्यासारखं, इथं लागेल तर तुम्हाला पैसे देऊ. नाही ते कसं आहे, साहेबांचा फोन वगैरे येतोय, ते जाऊन या म्हणलं की मग यावं लागतंय. साहेबांनी सांगितलं जाऊन या म्हणलं म्हणून तुम्ही काही तसं मला त्रास देताय का? काही काळजी करू नका साहेब. त्यात कसं असतं साहेब तुम्हाला सांगतो. आता बघा प्रकाश भाऊ म्हणजे कसं आहे माहितीये का, सगळ्या माणसांना खुश करणार पैकी. आलं ना तुमच्या ध्यानात? झाकली मूठ 1.25 लाखाची असू द्या, जेवण पाणी करा तुम्ही. उन्हात अनात तुम्ही एवढे येता, घाम गाळता, लय हालत तुमची बेकार आहे का नाही? बरं कधी पगार मिळत असेल, कधी मिळत नसेल, काय सांगता येते तेव्हा. कधी पुढच्याच महिन्यात देतो. देतील, आपलाच माणूस आहे, देतील पुढच्या बघा देतील. साहेबांना कळते ती ह्यांना कळणार. बरं असू द्या, साहेबांना माहिती आहे मी साहेबांना कसं सांभाळतो ती. आहे का नाही साहेब? चालते या मग या. आणि परतच्या बारचीनी मटण खाल्ल्याशिवाय जायचं नाही काय? हो. चाल या. चला या. अरे प्रकाश भाऊला तुम्ही कर्ज वसुली करायला काय नासक्यानो? गेली वय माणसं? गेली की भया, मला तर वाटलं आता काय कर्ज घेऊन गेल्याशिवाय जातच नाही. कस काय पाठवली हो तुम्ही? अरे तुला एवढी मी पटवली, हे माझ्या डाव्या हाताचं मळे. अगं एवढंच नाही, मुंबईला असताना तर मी एवढ्या लोकांना चुना लावायचो, विचारूच नको. का मुंबईमध्ये असताना पानटपरी होती तुमची? अगं मठ्ठ डोक्याचे, मुंबईत चुना भट्टी ना, त्या चुना भट्टीच्या शेजारीच मी राहायला असायचो, त्याच्यामुळे चुना लावायला शिकलोय. पण हे बरं केलं बरं का, लगेच गुंडाळून पाठवून बी दिली माणसांना. गेली ना? चल दागिना आणायच्यात ना तुला? आणायच्या. चला. असं चप्पल हार मोहनमाळ. चप्पल हार नसतो, मी विचारलंय माझ्या मैत्रिणींना, कळे ना? जास्त कमी बोलत नका, नाही तर दातच पडेल. माझं दात. चल माझं दात पडणारी पडली कुठली. अमोल कुठलंही भारी आणलं रे, लयच भारी दिसतोय. अरे ते बाहेरच्या देशात असंच कट मारतात, आणि ही स्टाईल आहे रे आताची नवीन आली. मग काय सांगायचं तुला, लयच भारी दिसतोय. मग दिसणारच, कट कोणी मारलाय? रोनाल्डो सुद्धा असला मारत नाही का? रोनाल्डो आपल्या पुढे फेक आहे. आमचं दादाला विचारून आता मी तर वन साइडच मारणार आहे. कधी मारणार? आमचं दादा सारखंच म्हणत असतं पहिलवान कट मार. होय. काय दादा काय म्हणते? पहिलवान कट मार. होय, पहिलवान कट मार. दादाला काय काम आहे का दुसरं? काय बोल? काय नाही, बसलोय. का शर्ट फटायला का? हा टाक शिवाय माझ्याकडे. द्या की शर्ट शिवाय कापड, म्हणजे टाकतो तुमच्याकडे शिवायला. शबास पट्टे, म्हणजे कपडे शिवून द्या ती द्या, कपडे बी आम्हीच द्या. बर ती जाऊ द्या. काय कळलं तुम्हाला? काय? गणाच्या घरी बँकेची गाडी आली ती. कशाला? म्हणजे वसुलीला. होय, वसुलीला म्हणजे जप्तीच. काय म्हणताय? आता काय त्या दिवशी बी टेलर दुकानावर गॅरेजवर गाडी आली ती, साहेब लोक होती त्यात. त्याला म्हणत होती
तुझ्यानं कर्ज फेडणं होतंय का नाही? हा. अरे तुझ्यानं फेडणं व्हाय ना, मग घेतोच कशाला म्हणली? लय बेकार वाटलं बघा ऐकून. होय ना. अरे आता मी काय झालं मग? हा, नेमकी साहेबाची गाडी यायला तनातनी व्हायला आणि मी नेमका तिथं जायला. काय म्हणताय? साहेब आपल्या गस्तीतला. खरं. त्याला जरा 2 शब्द गोड बोललो. साहेब म्हणला, दिलवाले, अख्ख्या गावात मान सन्मानानं कोण व्यक्ती असेल तर तुम्ही दिलवाले टेलर. तुमच्या तोंडाकडे बघून म्हणला मी गप बसतो. अरे हाता पाया पडून कसं तर त्यांना शांत केलं. दिल म्हणलं, हवाला मी घेतला. थोडक्यात म्हटलं नाही दिलं घरानं पैसे मी देऊन टाकतो, पण तुम्ही काय म्हणताय? मग हे मात्र तुम्ही ज्या केलं बरं का टेलर. कारण कसं आहे माहितीये का, गाणा बिल कचाट्यात सापडलाय आणि तुम्ही साहेबाला विनवणी केल्यामुळं साहेब बी ऐकलं असेल साहेबांनी. अमोल, लहानपणापासून आईबापाची शिकवण आहे रे मला. जी कोण अडल्या नडलेला असेल त्याला मदत करायची, मजा बघायची नाही त्याची कधी. बरोबर आहे, बरोबर. अशा वेळेस मदतीला धावून जायचं. अरे कसला विचार केला नाही मी काय. साहेबाला जाग्यावर गार केला. म्हणलं शेवटी आता म्हणलं ऐकना, शेवटी हात जोडलं. आई बाबा देखत त्यांना बी धीर दिला. बरं असो, गावात कुठं काय म्हणू नका. खायला का त्या बापाला बी जरा सांग. आता वय नाही ह्याचं सांगायचं, पण येळ आणली बापानं सांगायचं. बारीक आहे दिलवाले. काय बारीक आहे? त्या गणाच्या नादी लागलंय. तुला बिला का बोलवतोय बाप, तू बोलून घेतोय दुकानात आणि ते गाणा संगत जात फिराय बोंबलत. अहो आमचं पप्पा नको नको म्हणलं तरी कुठल्या गाडीत बसू म्हणून बसते ती गाडीत आणि येतात माग माग. अरे कसला तुझा पप्पा आणि टप्पा? नीट सांग त्यांना, म्हणाव जरा लोकं नावं ठेवायला लागली आम्हाला. माझं नाव घेऊ नको. दिलवाले कधी बी चांगलंच सांगतात म्हणायचं, पण नाहीतर मच्छर बापा दिलवाल्यानं तर आम्हाला काय सांगितलं. जरा म्हणाव नका त्या गाण्याच्या नादी लागू, दुकानाकडे लक्ष द्या, नका बोलायला मला म्हणाव. कोणाचा? दुल्हनीचा फोन आहे का काय? तुझं बरं ना दुल्हनीकडे लक्ष नाही म्हणलं. दुल्हनीचा फोन. हा, शांता मावशी झालाय ब्लाऊज बरं का. आलो खालच्या आलेला ब्लाऊज द्यायला आलतो. आलो. हा बरं का. हा ठेव, म्हण नका कुणाला. नाही दिलवाले बोलत. यार कशाला आडू येतोय? कोण आहे तू? झाली का वसुली? कोण आहे? कोण आहे म्हणजे दिलवाले टेलर आहे. कोण आहे? काऊ साहेब? काय नाही साहेब, मग पुढं बसायचं मागून डायरेक्ट. आमचे मोठे साहेब आलेत आता. झालं, शेवटी आमच्या गावातल्या माणसानं तुम्हाला बदली करायला लावलीच म्हणायचं शेवटी. मोठे साहेब आहे ती. मोठे साहेब आहे, तो वसुलीसाठी चालू आहे आता. होय, कशाची वसुली करताय तुम्ही? मोकार बँकेचं पेट्रोल जाळताय काय? म्हणजे काय साहेब? म्हणजे वाघाचे पंजे. ही मोकार आहेत साहेब तुमची. काय धड तिथलं काय वसुली बी करत नाही ती, काय नाही ती, नुसती ढिले येते राहीन काय. आता दाखवतो की गाणा पाटलाला. काय घरी कुठं मुलात ती घरीच असते ती, पण तुम्हाला घरात असणार, पण तुम्हाला सांगणार बाहेर गेल्यात म्हणून सांगा म्हणून, आणि लगेच तुमची माणसं माघारी. काय वसुली करताय? आता दाखवतो सरकारी कायदा काय असतो. कुलपच लावतो घराला त्याच्या. नुसतं म्हणता तुम्ही, काय करत नाही. अहो आता साहेबाला घेऊन आलो इथं आम्ही. होय ना. मग साहेब आता गावातलीच गोष्ट आहे, सांगून पण सांगतो तुम्हाला. रात्री गाणा भेटला होता मला. बर. काय म्हणला माहित आहे का मला? काय? बँकेतली माणसं एवढीच म्हणला दारात. असा नांगा जेरावतो म्हणला, रुपया सुद्धा देत नसतो म्हणला त्यांना. काय सांगता? आता मला एवढी सांगायची काय, आपल्या बँकेबद्दल मला काय तर तळमळ वाटते. माझं मी प्रकरण करणार आहे तुम्ही, म्हणून मी सांगायला लागलोय तुम्हाला ही. आणि ती पक्या लय आतल्या गाठीच आहे. पैसा आहे पण दाबून ठेवलाय. होय. आता आलाय साहेब तुम्ही, गेलं पडू नका. वसुली केल्याशिवाय जायचंच नाही. जाणारच नाही. आता कळेल की त्यांना. घरातला टीव्ही फ्रीज सामान काय हाताला लागेल ती उचला. कशी पैसे देतात बघा. काहीच ठेवत नसतो त्यांच्या घरात. मी आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका तिथं. मी आहे की सपोर्टला तुम्हाला. कोण तुम्हाला हात लावतोय ते यायला किती बी दम देऊ दे की त्यांनी. दिलवाले टेलर असल्यावर तुम्ही काळजी करायची नाही. घ्या गाडीत. गाडीत नको नको नको. कसं असतंय ती वेगळं वाटतं ती. मी आहे की, तुम्ही कशाला काळजी करताय? मी तू मागणं. हा चालतंय. पाय घालून साईडला नाही होऊ द्या. मी काय म्हणलो म्हण नका. हा आईच्या गावात दिलवाल्याच्या नादी लागताय वय रे. धावतो येंगा. हे घर आहे का? हे गाणं पाटील.
गोरपडे गोरपडे का गोरपडे हाय का घरात कोण? गोरपडे. हो नमस्कार साहेब. नमस्ते. ए ती बरा सगळं वस्तू घरात आणले का? कुलूप बी लावा ते सगळं. कपड्याची बाहेर निघायचं. अहो साहेब तुमच्या 2 मिनिटं समजून तुमच्या पाया पडतो राव. अहो तुम्ही जर असं आम्हाला बाहेर काढलं आमची काय इज्जत राहिली सांगा बरं. आमची इज्जत ठेवली का साहेबांनी तिथं? हा बरं रे सगळं. तुम्ही काय तोंड बघता? अहो तसं नका करू राव. माझं ऐका राव. 2-4 दिवसाची फक्त मुदत द्या. नाही 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 ऐकतच नाही आम्ही आता. दिवसातच तुमचं पैसे बस फक्त ऐका. भरायला का तुम्ही तोंड साहेब नका राव तसं नका करू राव. 2 मिनिट फक्त माझं ऐकून तर घ्या राव. अहो ऐका की नाही 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 तसं काय वाय करू नका तुम्ही साईडला सरा. सगळं टेम्पो आलाय का? कुलूप लावा सरकारी कुलूप लावा आपलं. अहो साहेब माझं ऐका राव तुम्ही. मला फक्त 4-5 दिवसाची अजून मुदत द्या. ए आणणार कुलूप आणा आपलं. साहेब एवढी बरा माझं तुम्ही ऐका फक्त. नाही 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 ऐकायला आलेलो नाही मी. तुमच्या पाया पडतो मी. एवढी बरा ऐका. मग सर मग सर नका राव साहेब. माझा बाप आयुष्यात कधी कोणाच्या पाया नव्हता पडला राव. वडिलांचा तरी आदर करा थोडा. मग आम्ही भरायचं का कर्ज बँकेचा? मी नाही म्हणत तुम्हाला भरा म्हणून. तुम्ही सांगा आज तुम्ही आम्हाला घराच्या बाहेर काढलं काय आमची इज्जत राहील गावात? माझ्या आईबापाच्या तोंडाकडे तरी बघा. ते बघायला नाही आलो मी तुझ्या आईबापाची तोंड. कुलूप लावा रे तुम्ही. राव तुमच्या पाया पडतो राव. खरंच पाया पडतो. पाया बिया काही नाही सरकारी लोक चूक झाली. तुमच्या बँकेचं कर्ज घेतलं आयुष्यभर आमची चूक झाली पण नका राव. तुम्ही मला काय सजा द्यायची ती द्या. काय झालं गाणं? काय राव हे काय झालं काय? सर साईडला कुलूप लावून टाका रे. थांबा थांबा. अरे ही काय पद्धत कुलूप लावाय डायरेक्ट? हा कुलूप लावतो का काय? हा सगळ्या वस्तू बाहेर काढा. घरातले सगळे वस्तू बाहेर काढा. 2 मिनिट थांबा जरा. देताल पैसे आज ना उद्या? हा तुम्ही राव आहेत का पैसे? अहो देताल की काय? अजिबात नाही. नाही अहो ही पोर ए थांब थांब. काय झालं गाणं? ए गणा अरे काय झालं रडतोय कशाला तू? गाणं रडू नको तर काय करू? हे बक्की बँकेत साहेब लोक. अरे आजच माझ्यात घर खाली करण्याचं घरावर जप्ती आणली कुलप घेऊन आले सगळं. तू सांग पक्के घरात बाहेर काढलं पाहिजे आता. ओ साहेब अहो काय झालं? अशी असती का पद्धत कर्ज वसूल करायच्या? तुम्ही कोण? प्रकाश आहे मी. प्रकाश जोड. तुमच्या बी कर्ज आहे की तुम्ही बी भरा की कर्ज. अहो भरतो की मग. ही काय पद्धत झाली काय? माझं भरून ह्याचं बी भरतो कर्ज मी. हा पद्धत नका शिकू. तुम्ही कुलूप लावा. आपलं कायदेशीर कारवाई करा. साहेब कुणाच्या घराला कुलप लावाय निघाल? कोणाच्या म्हणजे कर्ज घेतलं त्यांच्या? तुमच्या घराला लावली का? आमच्या घराचा प्रश्न नाही. काय कर्ज असेल ती सांगा फक्त. आम्ही टोटल कर्ज भरून टाकतो. ऐका गाव करल ती राव काय करल व. तुम्ही ही पद्धत चुकीची आहे तुमची. गावात येऊन धुडगूस घालणे कुलप लावणे. आम्हाला सांगा ना तुम्ही. गावचा सरपंच आहे मी. कर्ज किती सांगा तुमचं? किती कर्ज बोला लगेच. त्यांनी मारलं बी मला. होय मारलं? साहेब ही पद्धत नाही बरं का. 85,000 रुपये. 85,000. बघा साहेब माझं 20,000 रुपये. मी 20,000 गाणा देतो. चला ही 30,000 रुपये घ्या. 30,000 आहे का तुमच्याकडे? 30. 20 आणि 30 50 झालं. ही 25,000 रुपये घे माझं. 25,000 तुमचं. हा घे असू दे. 75 झालं. 75 झालं. हा बघा माझ्याकडे पैसे आहेत. थांबा किती 5,000 आहेत. 80 झालं. 80 आता 5,000 माझ्याकडे 5,000 आहेत. हा बघा 85,000 रुपये साहेब. ही घ्या तुमचं कर्ज. एक रकमी दिलं आणि माझं बी दिलं कर्ज तुमचं. 85,000 रुपये घ्या तुमचं. आलं का बरोबर पैसे मोजून घ्या. काय कमी नाही की ना? 100 रुपये राहिले अजून. बरं जाऊ दे असू दे. बरं तुम्ही असू दे तसलं बोलायचं नाही. 100च ना हे तो हाणतो मी 100 रुपये. तो कुठं आणलं 100 रुपये? आला बघा तुम्ही दिलं असतं हे 20 रुपये. हे बघ गाणा टायमाला पण कामी आलं बरं का. मग घ्या. बरं का साहेब आमच्या गावात परत जर असं जर पैशाची वसुली केली ना रितसर करा तुम्ही वसुली. पण अशा पद्धतीनं जर केली ना मी काय करील माहितीये का? पहिल्यांदा हानीन कुठला बी अधिकारी असू द्या बँकेचा आणि मग त्याच्यावर कारवाई करील. माझ्या गावात असल्या गोष्टी चालणारच नाहीत अजिबात. तेच म्हणायचंय मला. ऐका काय झालं आम्हाला बी वरून प्रेशर आहे. आता तुमच्याच गावातली लोक सांगतात बँकवाली लोक आली का आम्ही त्यांना मारणार. मग काय करायचं आम्ही? अहो साहेब मी कशाला असं म्हणाल? अहो तुमचं कर्ज घेतलं म्हणजे मला फेडणंच आहे ना. मी हानीलन मारीन ही भाषा असते का बरं? मग मारणारा मी जा असतो तर आलेले पाय धरलं नसतं. डायरेक्ट मारायला सुरुवात केली असेल तुम्हाला मी. आणि विशेष बघा आता हिथून पुढे मार्चेंड आला. आता सगळी लोक काय करतील? तुमच्यासारखी बँकवाली कर्ज मागायला येतील.
आपण ज्या शेतकऱ्याकडे रुपया द्यायला नाही, आज आम्ही गणाला सगळ्या मित्रांनी म्हणून त्याचं कर्ज फेडलं. ज्याला मित्रच नाही तर अडचणीत असेल, त्याचा मित्र बी अडचणीत असेल, त्यांनी काय करायचं? त्यांनी काय जीव देऊन तुमचं पैसे द्यायचं का? बरोबर आहे तुमचं बी. कसं आम्हाला बी वरून लय त्रास आहे. मग तुमच्या वर कळवा शेतकऱ्यांची काय परिस्थिती ती, काय कर्ज भरू शकत सध्या. जसं ऍडजस्ट होईल तसं माणसं पैसे देतात आणि ही पद्धत फक्त बदला, हीच माझं सांगणं आहे. ठीक आहे, नमस्कार. सॉरी म्हणा एकदा आमच्या गणाला. सॉरी गणेश शेठ. माफ केलं. काय लबाड माणसं आहेत या. भाजनाना हात नका उचलो राव. गाना बाहेरची माणसं आहेत म्हणून मी काय बोलू केलं नाही आणि मारलं नाही. लबाड ती इतकं हे या आपल्याच गावातलं आपलंच नाणं जर खोटं असेल असंच होईल ना एकामेकाच्या बाबतीत. नाही का ना, हाणलं ती बरोबर केलं. असं कशाला लावालावी करायची असं करायचं तुम्ही एक विचार करा. अहो आम्हाला साधं चिंदूक जरी शिवायचं असलं तर आम्ही तुमच्या दुकानाशिवाय कुठं जात नाही का? आम्ही म्हणतो की गावातल्या माणसाला पैसे मिळलं पाहिजेत, गावातला टेलर जगला पाहिजे, मोठा झाला पाहिजे, आणि तुम्ही गावातल्याच माणसाची काडी करताय. हे आपलं जीव जगतंय. ह्याला 4 दिवस झालं हे शर्ट मी टिप मारे टाकलाय, हिच घालून माझ्या गावात हिंडतोय आख्या. किसनरावचा सदर आहे. बरं ऐक तुम्हाला म्हणत होती की गाना पैसे कमवाय शहरात जा. तू सांग शहरात एवढी माणुसकी आहे का ग? आज विचार कर, आज माझ्या घराला कुलूप लागणार होतं, ह्यांच्या ह्यातल्या कोणाच्याच घराला कुलूप लागणार नव्हतं, पण प्रत्येक जण गणाच्या घराला कुलूप लागणार म्हणून धावत आला. मी सांगतो मित्रांनो, तुमचा अक्षरशः ना मी पाय धुवून जरी पाणी पिलू ना तरी तुमचा उपकार फिटणार नाहीत. खरं तुम्हाला सांगतो. अरे तुमच्यासारखी मित्र आहेत ना सगळी, म्हणून तुम्हाला सांगतो मला बी काहीतरी पाणी पिलं पाहिजे. आम्ही तुझं मित्र उपकार झालं तुमचं. खरं तुम्हाला सांगतो. उपकार म्हणजे आम्ही काय लांबचं का सांग मग. किसन तसं नाही बाबा, म्हणून लोक भाऊ आहे आपला तो. बर का कसं आहे, आम्हाला बी ही गोष्ट कळली नसती. ही किसनराव पेताड का असा ना, पण आम्हाला सांगाय आलं पळत पळत. म्हणला गणाच्या तिथं पळती सगळी गोळा झाली. भाजीनाना मी बी दिला असतं पैसे बर का. माणूस की भरपूर कमावलीस. तू म्हणती ना सारखा उठला की सुटला पोरांच्यात पळतोय, मित्रांच्या मागे जातोय. बघ आता बघितलंच ना, अडचणीला हीच माझी मित्र पळत आली. जितका गाणा मित्रांसाठी पळतो ना तितकेच मित्र सुद्धा गाण्यासाठी पळतात. आता काय कर, मस्त चहा ठेव, चला सगळे मिळून चहा पिऊ. या दिलवाले गाल पार काळा निळा जांभळा दिलवाले. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा एपिसोड? जर एपिसोड आवडला असेल तर नक्कीच मी सांगितल्याप्रमाणे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार.